श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये. तर आज आम्ही आलो आहोत सातारला, कारण आज आहे आमच्या मामांच्या गावची अर्थात नेल्याची यात्रा. आणि आज 1 मे आहे, प्लस उद्या सॅटर्डे संडे, त्यामुळे सलग 3 दिवस सुट्ट्या आहेत. सकाळी 6:30ला आम्ही निघालो होतो. जनरली 10पर्यंत आम्ही पोहोचणं अपेक्षित होतं, पण आम्ही जवळपास 12:30ला पोहोचलो, कारण इतकं जास्त ट्रॅफिक होतं आणि घाटात वगैरे पण खूप ट्रॅफिक लागलं, त्यामुळं पोहोचायला पण फार उशीर झाला. आणि तुम्ही बघू शकता किती जास्त ट्रॅफिक होतं. खरं तर ऑन द वे पण ट्रॅफिक लागलंच आम्हाला, पण घाटामध्ये खूप जास्त ट्रॅफिक लागलं. आणि घाटात असं होत होतं की बऱ्याच गाड्या, एकतर उष्णता इतकी आहे, प्लस घाटात सतत क्लच ब्रेक दाबून बऱ्याच गाड्या गरम होत होत्या, बऱ्याच गाड्या बंद पडत होत्या, त्यामुळे अजून जास्ती उशीर होत होता. त्यामुळे जवळपास 2 ते 2.5 तास आमचे असेच वेस्ट गेले. आणि आत्ता असं छान छान रेडी होऊन आम्ही निघालो आहे नेल्याच्या यात्रेला. आज आहे गोडाची यात्रा आणि उद्या आहे शेळी यात्रा. सो आता असं छान छान रेडी होऊन आम्ही निघालो यात्रेसाठी. मामांच्या घरी गेलं की लगेचच अर्चूचं लक्ष हे सगळ्यात अगोदर या गाडीवर असतं. ही मामांचा नातू अर्जुन याची गाडी आहे आणि अर्चूला ही गाडी खूप आवडते. सो गेल्या गेल्या सगळ्यात अगोदर तो या गाडीवर बसलेला असतो. त्यानंतर बाळालाही थोडा वेळ खाली आणलं होतं. सगळ्यांची मस्त मजा मस्ती चालू होती. हा आहे मामांचा नातू अर्थात अर्जुन. सो अर्चूलाही आता एक छान पार्टनर मिळाला तिकडे गेल्यावर खेळायला. तर त्यानंतर थोड्या वेळाने आम्ही सगळेच जण मंदिरामध्ये निघालो देवाच्या दर्शनासाठी, कारण नंतर मग फार गर्दी होऊन जाते, व्यवस्थित दर्शनही होत नाही. तर भैरवनाथाची यात्रा असते ही. आणि यात्रा म्हटलं की गोंडा, त्यानंतर गुलाल, पेढे, हार या सगळ्या गोष्टींची तर खरेदी आलीच. पेढे आणि हार ऑलरेडी सातारवरून येतानाच आणले होते आम्ही, फक्त गोंडे आणि गुलाल घेत होतो. आणि तुम्ही बघू शकता खूप छान मोठी यात्रा भरते. खरं तर ही लहानपणापासून आम्ही ही यात्रा अटेंड करतो आहे, कारण आजोळची यात्रा, त्यामुळे लहानपणीसुद्धा मम्मी माहेरी यायची यात्रेला आवर्जून. त्यामुळे लहानपणीच्याही खूप साऱ्या आठवणी आहेत. आणि जर मी मागे एक व्हिडिओ टाकला होता आमच्या यात्रेचा, तो जर तुम्ही बघितला असेल, तर खरं तर आमच्या गावी अशी फार मोठी यात्रा भरत नाही, त्यामुळे मग आम्ही ह्या यात्रेची खूप आवर्जून वाट बघायचो. आणि आजही दरवर्षीच यायला जमतं असं नाही, पण जेव्हा केव्हा जमतं लग्नानंतरही आम्ही ट्राय करतो यायला. जर सुट्ट्या असतील हे असेल तर दादा भैया आम्ही शक्यतो येतो या यात्रेला. बट अगेन डिपेंड्स की कशा सुट्ट्या आहेत कसं नाही. तर हे आहे नेले गावचं भैरवनाथाचं मंदिर. फार जुनं मंदिर आहे हे आणि खूप छान सजावट केली होती. हे आहेत आमचे मामाश्री. त्यानंतर मग आम्ही मस्त मंदिरामध्ये आलो. अर्चू बिचारा घंटा वाजवायचा खूप प्रयत्न करत होता, पण त्याला जमत नव्हतं. सो मग शेवटी दादानेच घंटा वाजवली. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर डेकोरेशन केलं आहे. खूप छान अशी वेगवेगळ्या देवांच्या फोटोजसुद्धा तिथे ड्रॉ केलेले आहेत. त्यानंतर इकडे पालखी ठेवलेली असते. ह्याच पालखीची मिरवणूक संध्याकाळी निघते संपूर्ण गावातून. आणि हे अशा प्रकारे खूप सुंदर डेकोरेशन केलं होतं मंदिराचंही. सभामंडपातच जसं प्रत्येक मंदिरात असं छानसं हे कासव आहे. त्यानंतर इकडे समोर देवाच्या मूर्ती आहेत.
ह्या पूर्वीच्या जुन्या मूर्ती आहेत, ज्या देव्हाऱ्याच्याच म्हणजे गाभारा जो आहे आत्ताचा मूळ गाभारा त्याच्याच शेजारी ठेवलेल्या आहेत डाव्या साईडला. सो ह्या पूर्वीच्या मूर्ती आहेत आणि गाभाऱ्यामध्ये आहेत त्या आता नवीन मूर्ती काही वर्षांपूर्वी बसवलेल्या आहेत. सो मग सगळ्यांनी छान देवाचं दर्शन घेतलं. आणि संपूर्ण मंदिर हे काळ्या दगडी बांधकामामध्ये आहे. बाहेरही तुम्ही बघू शकता या नंदी महाराजांच्या वगैरे ज्या काही मूर्ती आहेत त्यासुद्धा पूर्ण दगडामध्ये आहेत. सो असं हे जुनं छानसं मंदिर. खरं तर हा व्हिडिओ यायला थोडासा उशीर होतो आहे कारण माझी तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे माझा आवाज खूप वाईट येत होता. अजूनही माझा आवाज क्लिअर नाही आहे, पण म्हटलं आता ऑलरेडी 15 दिवस झालेले आहेत, आता जसा येईल तसा येईल. सो मी तसाच व्हॉईस ओव्हर केलेला आहे. जर माझा आवाज खराब वाटत असेल तर त्याबद्दल क्षमस्व, पण माझ्याकडे काहीच ऑप्शन नाही कारण गोळ्या औषधं सुरू आहेत, पण तरीही आवाजामध्ये फारसा फरक पडत नाही आहे. सो बघूया आता कसं होतं आहे काय होतं आहे, पण आवाजामुळे बरेच व्हिडिओ लेट होतात. सो त्यानंतर मग मंदिरात दर्शन झाल्यावर आम्ही बाहेर आलो आणि मग मुलांनी मात्र फार गोंधळ घातला की त्यांना या गाड्यांवरती बसायचं होतं. सो मग अर्चूला आणि अर्जुनला दोघांनाही गाड्यांवरती बसवलं. पहिले 2-3 राऊंड दोघं खुश होते, त्यानंतर मात्र दोघांची थोडीशी रडारड सुरू झाली होती की थांबवा थांबवा म्हणून. पण एक 7-8 राऊंड झाल्यावर मग थांबवल्या गाड्या. आणि अर्चूही नेहमी असंच करतो, बसेपर्यंत दम नसतो त्याला, पण नंतर मात्र 2-3 राऊंड नंतर थोडासा घाबरतो. त्यानंतर मामांच्या टेम्पोमध्ये बसून आम्ही निघालो किडगावला. खरं तर आज खूप वर्षांनी मी मामांच्या टेम्पोमध्ये बसले होते कारण फारशी वेळ येत नाही आता, पण आज आवर्जून आम्ही टेम्पोने गेलो होतो किडगावला. आणि किडगाव हे माझ्या आईचं आजोळ आहे, म्हणजे माझं पंजोळ आहे. आणि या दोन्हीही गावांच्या यात्रा ह्या एकाच दिवशी असतात. नेले किडगाव शेजारी शेजारीच गावं आहेत, मध्ये फक्त एक ओढा आहे. सो अगदी पूर्वी तर आम्ही चालत जायचो किडगावला जेव्हा आम्ही लहान लहान होतो. इकडं नेल्याच्या भैरोबाचं दर्शन झालं की चालत अगदी 15-1 मिनटामध्ये 15-20 मिनटामध्ये पोचायचो आम्ही. त्यानंतर किडगावच्या भैरोबाचं दर्शन घ्यायचो आणि पुन्हा नेल्यात यायचो. सो खरंच जसं मी मगाशी म्हटलं, खूप साऱ्या आठवणी आहेत नेले किडगावच्या यात्रेच्या. आणि मम्मी आणि मावशी मामी ह्या सगळ्या अशा पाठीमागे बसल्या होत्या. सो आय गेस मम्मी पण खूप वर्षांनी आज मागे बसली असेल, कारण जनरली मम्मी आणि मावशी या पुढे बसतात जरी कुठे जायचं असेल तर. पण आज अर्चू पण होता माझ्यासोबत, त्यामुळे मग आज आम्हाला फ्रंट सीट मिळाली होती. सो तिथे गेल्यावर तिथेसुद्धा भैरोबाला बांधण्यासाठी छान गोंडे आणि गुलाल वगैरे घेतला आणि असे छान मोठमोठे फ्लेक्स लावले होते. अर्चू पण हे सगळं ॲक्च्युली फार एन्जॉय करत होता, पहिल्यांदाच बघत होता. किडगावला तर त्याला पहिल्यांदाच आणलं होतं, यापूर्वी कधीच त्याला किडगावला आणलेलं नाही आहे मी. सो आणि आय गेस मामांची यात्रा पण तो फर्स्ट टाईमच एन्जॉय करत होता, कारण गेल्या वर्षी तो थोडासा आजारी होता, त्यामुळे गेल्या वर्षी त्याला मी नेलं नव्हतं यात्रेला. आणि त्याच्या गेल्या वर्षी तर तो खूपच लहान होता, त्यामुळे मी स्वतःच आता 2 ते 3 वर्षानंतर यात्रा अटेंड करत होते, त्यामुळे अर्चूसुद्धा फर्स्ट टाईमच अटेंड करत होता. सो हे आहे सुंदर असं किडगावच्या भैरोबाचं मंदिर. मस्त असं हे सुद्धा दगडातलं मंदिर आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर झुमर आहे वरती. या मंदिराचं एक वैशिष्ट्य की याचं जे प्रवेशद्वार आहे गाभाऱ्याचं ते लिटरली 1.5 ते 2 फूट उंचीचं आहे. सो तिथे असं वाकून आतमध्ये प्रवेश करावा लागतो. आणि ही छानशी अशी भैरवनाथाची मूर्ती. सो इथे आल्यावरही खूप छान दर्शन झालं. खरं तर आम्ही बऱ्यापैकी गर्दीच्या आधी आलो होतो, त्यामुळे व्यवस्थित दर्शन झालं. तुम्ही दर्शनाचा लाभ नक्की घ्या
आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच बेल आयकनही प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही व्हिडिओ मिस होणार नाही. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. सो तुम्ही बघू शकता असं हे छोटंसं लिटरली 2 फुटांचा वगैरे दरवाजा असेल तो. सो तिथे असं वाकून बाहेर यावं लागतं. समोरच मस्त दगडी असा नंदीची मूर्ती आहे दगडामध्ये आणि शेजारीच अशी दीपमाळ आहे. इथून असं मुख्य प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या शेजारीसुद्धा भरपूर जागा आहे. फार सुंदर मंदिर आहे हे सुद्धा किडगावचं. तुम्ही जर सातारमध्ये राहणारे असाल तर नक्की कधीतरी व्हिजिट करा. सातारपासून जवळच आहे. त्यानंतर दादाने मुंबईवरून अशा थोड्या वेगळ्या छानशा मिठाया मागवल्या होत्या. सो सगळ्यांनी कंदी पेढे आणि मिठायांचा आस्वाद घेतला आणि त्यानंतर मुलांचीही अशी काहीशी मस्ती सुरू होते. यात्रेमधून ही गदा घेतली होती अर्चिवसाठी आणि अर्जुनसाठी. त्यानंतर सगळ्यांनी मस्त जेवणावरती ताव मारला. पुरणपोळी, कटाची आमटी, तळण, भजी, गुळवणी, वरण भात असा मस्त साग्र संगीत मेनू होता. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच बेल आयकनही प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील. थँक्स फॉर वॉचिंग अँड स्टे ट्यून.